कृषी विद्यापीठवाले म्हणजे मी अध्यक्ष महोदयांची माफी मागतो, 8-8, 10-10 वर्ष रोग येऊन झाले, 20-20 वर्ष रोग येऊन झाले, अजून त्याचं संशोधन सुरू आहे, शेकडो कोटी रुपये खर्च करतायत. मग तिथं काय करताय तुम्ही? तुमच्याकडे संशोधन होत नाही. हे शेतकरी गावाकडे राहून वेगवेगळे प्रयोग करून त्या रोगावरती उपचार करतायत. चांगली, कारण आता शेतकरी अडाणी लोकांची राहिली नाही. कारण मी ज्या भागातून येतो तिथं डाळिंबाची मोठी शेती आहे, द्राक्षाची मोठी शेती आहे, इतके टॅलेंटेड शेतकरी आहेत. करोड करोड 2-2, 3-3, 4-4 कोटी रुपये पर्यंत उत्पादन घेणारे शेतकरी माझ्या भागातले आहेत. खंजोडवाडी सारखं छोटं गाव आहे आटपाडी तालुक्यामध्ये, बोंबेवाडी सारखं गाव आहे, सांगोला तालुक्यातलं आजनाळे नावाचं गाव आहे. मला वाटतं एबीपी माझाला खूप मोठी स्टोरी त्या गावातली केली होती. सगळे गावात जे बंगले दिसत आहेत ते फक्त डाळिंबावरती आहेत. हे शेतकरी काही उगाच यशस्वी झाले नाहीत, त्यांनी वेगवेगळ्या तंत्रज्ञानाचा अवलंब केलेला आहे, स्वतः त्यामध्ये तज्ज्ञ झाले. हे कृषी विद्यापीठवाले म्हणजे मी अध्यक्ष महोदयांची माफी मागतो, 8-8, 10-10 वर्ष रोग येऊन झाले, 20-20 वर्ष रोग येऊन झाले, अजून त्याचं संशोधन सुरू आहे, शेकडो कोटी रुपये खर्च करतायत. मग तिथं काय करताय तुम्ही? तुमच्याकडे संशोधन होत नाही. हे शेतकरी गावाकडे राहून वेगवेगळे प्रयोग करून त्या रोगावरती उपचार करतायत, चांगली शेती करतायत. बिब्या नावाचा रोग आला, मर नावाचा रोग आला, यांना तिथं काही करता आलं नाही कृषी विद्यापीठातल्या तज्ज्ञ लोकांना. अरे तुम्ही सरकारचा पगार घेता, तुम्ही तिथं खुर्च्या उभावताय आणि ह्याच्यावरती तुम्ही संशोधन करू शकत नाही. याचा सुद्धा विचार सरकारनं करण्याची आवश्यकता आहे. कुठल्या कृषी विद्यापीठाला आतापर्यंत किती पैसे दिले दरवर्षी, आणि त्या या तंत्रज्ञानामध्ये त्यांनी काय भर पाडला, कुठल्या रोगावरती कुठला उपचार काढला. एक 20-20 वर्ष रोग येतो, त्याच्यावरती तुमच्याकडे उपचार निघत नाहीत. माझ्या गावाकडे राहणारा शेतकरी जो कृषीचा पदवीधर नाही, परंतु त्या शेतीमध्ये त्याच्या बघितलं तर दृष्ट लागल अशा पद्धतीची शेती तो करतोय, त्याला याचा फायदा होईल. हे तंत्रज्ञान जे नवीन आलेलं आहे त्याचा फायदा त्या लोकांना होईल. आणि म्हणून राज्य सरकारचं मी विशेष अभिनंदन करतो की त्यांनी ही जे टेक्नॉलॉजी आणलेली आहे त्याच्यासाठी जे काय सरकारकडून लागल ते देण्याची आवश्यकता आहे. दुसरा महत्वाचा मुद्दा यामध्ये असा आहे, मागच्या 2-4 वर्षामध्ये कृषी समृद्धी योजनेच्या माध्यमातून जवळपास आता या वर्षी 40 लाख लोकांना नवीन आधुनिक सामुग्री उपलब्ध करून दिलेली आहे सरकारनं आपल्या. ही चांगली बाब आहे ना. गावाकडच्या लोकांना सबसिडीमध्ये हे सगळी अवजारं मिळत आहेत. MSCB कडे जसं आपण अधिकारी बदलून गेला पण त्याचा नंबर तोच राहतो त्या अधिकाऱ्याकडे. आता आपल्याकडं वर्षातनं एखादा अधिकारी बदलून झाला, कुठला कृषी अधिकारी होता लक्षात नाही. आपल्या मोबाईलमध्ये प्रत्येक आमदारांच्या 4-4 तहसीलदारांचे, 4-4 प्रांतांचे, 4-4 DYSPचे नंबर आहेत. कुठला DYSP कधी होता, फोन करून एकाला लावला का दुसऱ्याला गावा मी इथून बदललोय, मी रिटायर झालोय. कृषी विभागानं आता जो निर्णय चांगला केला की सगळ्या अधिकाऱ्यांना मोबाईल नंबर हा एकच ठेवलाय, एक चांगलं कौतुकास्पद हे निर्णय आपल्या सरकारनं घेतलेला आहे.